भूषण डगआउटच्या स्वरूपात बाद होताना, डगआउटच्या स्वरूपात येताना कोणाचं सागर नाही, जेवणाऱ्यांनी सगळ्यांनी प्लेट डस्टबिन मध्ये टाकायच्यात. मागे डस्टबिन ठेवलेलं आहे. कृपया इकडे घाण करू नका. एक मिनिट बॅट नाही, ओमकार कोरे, कल्पेश उर्फ ओमकार कोरे यांनी कॅच पकडले, झेलबाद आहेत. आणि भूषण यांची जागा घ्यायला येतात सागर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक ओमकार कोरे उर्फ कल्पेश पाहूया आपल्या संघासाठी करतात. मारा करतील महेश माने यांना ही मॅच खेळणं गरजेचं आहे, कारण की महेश माने यांच्यावरती ही मॅच अवलंबून आहे. आता सागर माने, महेश माने मारा करतील. महेश माने चेंडू फेकतील ओमकाराने पहिला चेंडू आणि हा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात एक धावाच्या अखेरीस धाव संख्या 5. पुढील चेंडू षटकातील पहिला चेंडू फेकण्यात तयार आणि हा महेश माने यांना काहीच चेंडू कळालेला नाहीये. पुढील दुसरा चेंडू मारा करतील महेश कल्पेशांचा आणि हा कल्पेशाने परत एकदा अतिरिक्त चेंडू फेकलेला वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. 6 धावा, एक बाद 6 धावा. पुढील चेंडू कल्पेश यांचा महेश माने यांना लगाव चेंडू कल्पेश यांच्या हातातून झेल सुटलेली आहे आणि एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. या एक धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 7. 2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत, 7 धावा. पुढील चेंडू तिसरा चेंडू मारा करतील सागर, लेफ्ट हँड बॅट्समॅन सागर. बघूया सागर आपल्या संघासाठी काय करतात. कल्पेश यांनी फेकला चेंडू सागर यांना आणि हा सागर यांचा एक स्पिन झालेला आहे, उत्कृष्ट असा स्पिन झालेला आहे. कल्पेश यांना चेंडू सागर यांना काही कसं कळालेलं नाही आणि महेश माने थोडेसे गडबड करताना. पुढील चेंडू चौथा चेंडू कल्पेशांचा मारा करतील सागर यांना फेकला चेंडू, उत्कृष्ट लागाल चेंडू आणि हा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण जबरदस्त शीला सरांनी कॅच पकडलेला आहे, जबरदस्त अशी. दत्ता यांनी बॉल अडवलेला, षटकाराचा बॉल हा दत्ता यांच्या हातातून अडवला. शेलार साहेबांनी कॅच पकडलेली. सागर यांनी उत्कृष्ट टटावलेला चेंडू, परंतु उत्कृष्ट असा झेल. सागर यांची जागा घेण्यासाठी येत आहेत कल्पेश. शेवटचे 2 चेंडू या षटकातील 7 धावा, 2 बाद 7 धावा. कल्पेश पाहूया कल्पेश आपल्या संघासाठी काय करतात. राईट हँड बॅट्समन, बॉलर कल्पेश, बॅट्समन कल्पेश, दोघंही कल्पेश आणि चेंडू कायचा कळाला नाही ना. हा क्लीन बॉल उत्कृष्ट असा बॉल. हॅट्रिकची चान्स आहे आता. 2 बॉलवरती 2 गडी बाद होतात. कल्पेशची जागा घेत आहेत नागेश कल्पेश. पाहूया नागेश आपल्या संघासाठी काय करतात. शेवटचा चेंडू, हॅट्रिकचा चान्स. पाहूया कल्पेशांना हॅट्रिक मिळते का. या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक साठी कल्पेश तयार, म्हणजे उर्फ ओमकार आणि नागेश. बॅट्समन आहेत नागेश, फलंदाज नागेश. कल्पेश यांना या टुर्नामेंटची हॅट्रिक मिळते का. पाहूया कल्पेश तयार, नागेश तयार. पाहूया कल्पेशाने फेकला चेंडू आणि नागेश यांनी क्लीन बॉल आणि ही हॅट्रिक घेण्यात ओमकार यांना यश आलेलं आहे, उर्फ कल्पेश यांना यश आलेलं आहे. या टुर्नामेंटची ही पहिली हॅट्रिक ओमकार कोरे यांच्या नावावरती जाताना. नागेश यांचा जागा घेण्यासाठी, नागेश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सागर काळन. आधी या 2 वर्षापूर्वीचे उत्कृष्ट फलंदाज होते सागर काळन. पाहूया सागर काळन आपल्या संघासाठी काय करतात. महेश माने यांनी एक बाजू लावून धरलेली आहे, एक बाजू टिकून ठेवलेली आहे संघाची. वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं षटक दत्ता. पाहूया दत्ता मारा करते महेश यांनी मारला चेंडू, लगावल चेंडू, नैसर्गिक षटक अडला चेंडू आणि हा एक धाव घेण्यात यश आलेली आहे. एक धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 4 बाद 8. आता आतिषबाजी, षटकारांची आतिषबाजी आवश्यक आहे. षटकारांची आतिषबाजी. महेश माने यांना सागर यांना चेंडू, उत्कृष्ट टटावले चेंडू, सिंगल धाव घेण्यात येते. शिंदे वॉरियर्स यांना षटकारांची आतिषबाजी करणे गरजेचे आहे, तर स्कोअर 10 धाव घेणे गरजेचं आहे. एक धाव घेण्यात यश आलेलं. एक धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 10. 3 चेंडूंच्या अखेरीस धाव संख्या होते 10. पुढील चेंडू मारा करतील सागर याने टटावले चेंडू सारांसाठी आणि षटकार, उत्कृष्ट असा षटकार. सागर काळे यांच्या बॅट म्हणून आलेला षटकार, पहिला षटकार आहे सागर यांचा. पुढील चेंडू
पाचवा चेंडू मारा करते सागर, दत्ता यांचा दत्ताने फेकलं चेंडू आणि हा उत्कृष्ट लागला चेंडू. 6 रनांसाठी धाव होतात का? एक धाव घेण्यात यश आलेली आहे. दुसरी धाव घेतात का पाहूया. आणि हा वरती नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू लागलेला आहे, त्याच्यामुळे जग्गू हा कॅच आउट नाहीये. पुढील शेवटचा चेंडू दत्ताने टाकला चेंडू काहीसा महेश माने यांना कळलेला नाही आणि हा एक चोरटी धाव घेण्यात यश आलेला आहे. 3 षटकांच्या खेरीज धाव संख्या होते 18. किती बाद झाले? 4 बाद 18. शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येते. शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं हे हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे, तरच धावसंख्येमध्ये भर होऊ शकते. धावसंख्या 40च्या वर जाणं हे आवश्यक आहे. पहिल्या मॅचला सागर यांना डगआउट मध्ये ठेवला होता आणि त्याच सागरने आता षटकार मारलेला आहे. सागर यांचं किती महत्व आहे या टुर्नामेंटसाठी, या मॅच मध्ये हे दिसून येतंय. महेश माने यांना षटकार मारणं आता गरजेचं आहे. 6 बॉलला 5 षटकार तरी आवश्यक आहेत. 5 षटकार मारले तर दिगंबर धानके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉलला 5 षटकार. बघूया माने मारतात का. आणि पहिला चेंडू आणि हा अतिरिक्त व्हाईट बॉल. महेशचं महत्व आहे या मॅचला. बघूया महेश यांना टाकला चेंडू, लगावला चेंडू आणि हा षटकार, उत्कृष्ट षटकार. पहिल्या चेंडू मध्ये षटकार आलेला आहे. पाहूया पुढचे 5 चेंडू. महेश माने यांना 4 षटकार लगावायचे आहेत आणि हा षटकार रोखतात का उदय? हे 4 षटकार रोखतात का? पाहूया पुढचा चेंडू उदय यांचा मारा करतील महेश यांना चेंडू आणि लगावला चेंडू. दुसरा षटकार आलेला आहे. 2 बॉल मध्ये 2. दिगंबर दानके पैसे काढून ठेवा. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेले आहेत. पुढील चेंडू महेश माने यांची बॅट तळपताना उदय रोखतात का पुढील चेंडूवरची षटकार? तिसरा चेंडू महेश माने आणि हा नो बॉल साठी लगावला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतात का? दुसरी धावसाठी धाव घेतले आणि हे महेश माने बाद होताना. महेश माने बाद. दिगंबर दानके यांचे पैसे वाचलेले आहेत. 500 रुपये वाचलेले आहेत आणि सागर काळन हे काहीसे बाद करताना दिसत आहेत. मागची मॅच न खेळल्यामुळे बाद केलेलं असं वाटते. उत्कृष्ट अशी बॅटिंग लाईन चालू होती. धाव संख्या होते. नो बॉल होता याच्या आधीचा ना. हा नो बॉलला आउट झालेला आहे, त्याच्यामुळे हा बॉल काउंट नाही आहे. बॉल काउंट नाही. पुढील एक मिनिट अंपायर 1 मिनिट. बॅट्समन नेम आहे, बॅट्समन नेम प्रफुल. पुढील चेंडू प्रफुल यांना मारा करतील. प्रफुल यांचा आणि हा संधी होती बाद होण्याची आणि अंपायरचा डिसिजन ना बाद. धाव संख्या होते 34. 3 बॉल 34. पुढील 3 चेंडू उदय यांचे 3 चेंडू मारा करतील सागर यांना बदला घेण्याची आवश्यकता आहे. महेश माने आउट झाल्यामुळे 3 बॉलला 3 षटकार. पाहूया आणि हा पहिला चेंडू लगावला चेंडू. एक धाव घेतात कंप्लीट यश. दुसरी धाव घेतात का? दुसरी धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्यात यश आलेलं आहे. 2 धावा आलेल्या. 2 धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 36. शेवटचे 2 चेंडूमध्ये 2 षटकारांची आवश्यकता. पाहूया मारतात का आणि उदय अडवतात का चेंडू. दुधांनी फेकले चेंडू आणि हा मारा गेलेला आहे चेंडू आणि हा अंपायरच्या अडथळ्यामुळे हा चेंडू अडलेला असून बाद होताना सागर काळन. उत्कृष्ट असा बॅट्समन आहे सागर काळन, बाद होताना डगआउटच्या दिशेने. पुढील बॅट्समन आहेत सचिन आगवले. 45 नंबर टी शर्ट सचिन आगवले. बघूया संघासाठी काय करतात सचिन आगवले. मूर्तीलान पण कीर्तिमान. पुढील चेंडू फेकलेला चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी आहे. दुसरा चेंडू घेतलेला प्रफुल्ल वाघमारे. ओव्हर झालेले आहे. षटक संपलेले आहे. षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 37. 38 धावांची आवश्यकता. महेश माने यांना ही मॅच जिंकणं म्हणजेच काय यांच्या टीमचं नाव काय? शिंदे वॉरियर्स यांना वॉरियर सारखं लढणं गरजेचं आहे आणि अशक्य असं काहीच नाहीये. मॅच जिंकू शकतात. पुढील मॅच टॉस साठी यायचंय. पुढील मॅच बघा ना दानके साहेब मोबाईल मध्ये चेक करा. पुढील मॅच कोणाची आहे पाहूया. पुढील मॅचचे कॅप्टन डगआउटशी माईकशी संपर्क साधायचा. पुढील मॅच हा सांगता मॅच तर बघू दे. कॉल करू नका.
पुढील मॅच शिवगर्जना वर्सेस द किंग 11. शिवगर्जना आणि किंग 11 यांचे कॅप्टन यांनी माईकशी संपर्क साधायचा. शिवगर्जना आणि किंग 11 हा अतिरेटाचा प्रेक्षणीय सामना. द किंग 11 पॉइंट टेबल मध्ये वरच्या लेवलला असलेले हे दोन संघ शिवगर्जना आणि किंग 11 दोन्ही पण संघ मजबूत संघ. शिंदे वॉरियर्स फिल्डिंग लावून घ्यायचे. तुम्हाला अशक्य असं काहीच नाहीये. इझिली ही मॅच जिंकू शकता आणि तसेच समोरची टीम बाज 11 म्हणताना इझिली मॅच जिंकण्याचा चान्सेस आहे. शिवगर्जना टॉस विन. क्षेत्ररक्षण घेतले शिवगर्जनाने. बॅट्समन बाज 11 नाही कोण आहे बाज 11 सॉरी आर क्लासिक बॅट्समन स्ट्राईकला आहेत ओमकार, नॉन स्ट्राईकला आहेत उदय. महेश माने थोडेसे गंभीर अवस्थेत आहेत, गंभीर प्रश्नचिन्ह आहेत की कोणाला बॉलिंग द्यायची आहे कोणाला नाही द्यायची आहे. महेश माने यांना ही मॅच जिंकणं म्हणजेच अतिटटीची ही मॅच जिंकणं गरजेचीच आहे. कंपल्सरी जिंकणं गरजेची आहे. 45 नंबर टी शर्ट मूर्ती लहान कीर्तिमान असे सचिन यांना बॅट्समनच्या जवळ लावलं. भूषण वैयक्तिक पहिलं आणि संघाचा पहिलं षटक घेऊन येतात. भूषण मारा करतील ओमकार कोरे मारा करतील भूषण ओमकार. पाहूया बॅट्समन तयार, फलंदाज तयार, गोलंदाज तयार. पहिलं षटक, पहिला बॉल, पहिल्या षटकातील मारा करतील ओमकार आणि भूषण यांचा पहिला चेंडू आणि फेकलेला चेंडू आणि हा काहीसा ओमकार यांना कळालेला नाही. एक धाव घेण्यात चोरटी यश आलेली आहे. 22च्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे ओमकार यांना. पुढील चेंडू उदय यांना. भूषण यांचा मारा करतील उदय. पाहूया भूषण यांनी फेकलेला चेंडू आणि उदय यांना आणि आता टावला चेंडू. एक धावेसाठी धाव घेताना एक धाव पूर्ण, दुसरी धाव धोकण्यात यश. पुढील चेंडू या षटकातील तिसरा चेंडू मारा करतील ओमकार. भूषण यांनी फेकला चेंडू. अंपायरचा डिसिजन नो बॉल. अतिरिक्त धाव एक धाव. पुढील चेंडू ओमकार यांना आणि ओमकार यांना काहीसा बॉल कळालेला नाहीये आणि या बॉलच्या अखेरीस धाव, या चेंडूच्या अखेरीस धाव संख्या होते 3. पुढील चेंडू चौथा चेंडू मारा करतील ओमकार यांना लागला चेंडू आणि कॅच साठी, परंतु कॅच साठी प्रयत्नच केलेला नाहीये. 5वा चेंडू या षटकातील मारा करतील उदय. 4 धावा झालेल्या आहेत या 4 चेंडूच्या अखेरीस. पुढील चेंडू भूषण यांचा मारा करतील उदय यांना फेकला चेंडू आणि भूषण यांनी टटावला चेंडू. एक धावासाठी धाव घेताना एक धाव पूर्ण झालेली आहे. 5वा चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील 5 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू मारा करतील ओमकार. भूषण टू ओमकार. भूषण यांचा चेंडू. भूषण तयार, ओमकार तयार. भूषण यांनी फेकला चेंडू आणि एक धावेसाठी लागाल चेंडू. एक धाव उत्कृष्ट अशा रीतीने कंप्लीट करण्यात यश आलेलं आहे. एक धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 6. 18 चेंडूत 32 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक. महेश माने यांनी बॅटिंग लाईन चांगली केली होती. बॉलिंग लाईन मध्ये काय करतात पाहूया. पहिलं षटक आहे महेश माने यांचं आणि मारा करतील ओमकार कोरे. पाहूया महेश टू ओमकार टू महेश. पाहूया महेश काय करतात आपल्या संघासाठी. ओमकार यांना टाकला चेंडू आणि ओमकार यांना काहीसा कळाला चेंडू आणि बाद. सागर काळन यांनी मगाचा बदला घेतलेला आहे बादच्या स्वरूपात. उदय यांनीच मगाशी महेश माने यांना बाद केलं होतं आणि सागर काळन यांनी बदला घेतला. उदय यांची जागा घेण्यासाठी जगदीश उर्फ जग्गू 10 नंबर जर्सी. सचिन तेंडुलकर यांची जर्सी 10 नंबर जगदीश. पाहूया जगदीश आपल्या संघासाठी काय करतात. महेश माने यांचा पुढचा चेंडू मारा करतील जगदीश. महेश माने तयार, जगदीश तयार. महेश माने यांनी फेकलेला चेंडू जग्गू यांना टटावला चेंडू. सिंगल धावेसाठी एक धावेच्या अखेरीस धाव संख्या होती 7. तिसरा चेंडू या षटकातील महेश माने यांचा ओमकार यांना. महेश टू ओमकार. पाहूया ओमकार काय करतात. ओमकार यांना फेकले चेंडू आणि कॅच सुटलेली आहे सागर यांच्या हातातून आणि रनआउटचा चान्स आणि रनआउट. दुसरा धक्का.
जगदीश यांची जागा घेण्याचे येतात संदीप सँडी. 3 चेंडूंच्या अखेरीस धाव संख्या होते 7. पुढील चेंडू 2 बाद 7. पुढील चेंडू महेश यांचा ओमकार यांना. ओमकार टू महेश टू ओमकार. पाहूया काय करतात महेश यांनी फेकला चेंडू ओमकार यांना आणि हा लगावला चेंडू. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. दुसरी धाव घेतात का? 1 धाव घेण्यात यश. दुसरी धाव घेण्यात रोखण्यात यश आलेलं आहे. पुढील चेंडू महेश यांचा मारा करते सँडी. पाहूया सँडी काय करतात आणि महेश यांनी फेकला चेंडू. उत्कृष्ट असा लगावला चेंडू बाउंड्री लाईनला आणि हा सीमा रेषे बाहेर चौकार. 4 रन. या चेंडूच्या अखेरीस धाव संख्या होते 2 बाद 12. पुढील चेंडू महेश यांचा शेवटचा चेंडू या षटकातील. महेश तयारीत, सँडी तयारीत. सँडी हा चेंडू टटावतात का बघूया षटकारासाठी आणि फेकला महेश याने चेंडू आणि लगावला चेंडू. कॅच घेण्यात यश आलेलं. दुसरी धाव घेतात का बघूया. 1 धाव कंप्लीट झालेली. दुसरी धाव रोखण्यात महेश माने यांना यश आलेलं आहे. या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 13. 2 बाद 13. 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. अतिटतीचा सामना. दोन्ही संघाला जिंकणं गरजेचं. दोन्ही संघांना हा सामना जिंकणं गरजेचं आहे. पुढील षटक, तिसरं षटक वैयक्तिक पहिलं नागेश. पाहूया नागेश आपल्या संघासाठी काय करतात. मारा करतील संदीप. सँडी यांना फेकलेला चेंडू आणि हा लगावला चेंडू कॅच लाईन साठी आणि हा 1 धाव घेण्यात यश आलेलं. दुसरी धाव घेतात का? दुसरी धाव रोखण्यात यश आलेलं आहे संघाला. 1 चेंडूच्या अखेरीस धाव संख्या होते 14. 2 बाद 14. पुढील यांचा भूषण हे नागेश यांना काही कानमंत्र देताना. नागेश यांचा पुढील चेंडू, दुसरा चेंडू या षटकातील कल्पेश पाहूया काय करतात. ओमकार यांना लागला चेंडू आणि हा नैसर्गिक अडथळ्यामुळे आलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. 1 धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 15. 2 बाद 15. पुढील चेंडू या षटकातील तिसरा चेंडू मारा करतील संदीप. सँडी यांना हा फेकलेला चेंडू आणि लगावला चेंडू कटच्या स्वरूप. अंपायर बाद संदीप बाद. कट अँड कॅच. बाद झालेले संदीपची जागा घेण्यासाठी येत आहेत ते दत्ता. 8 नंबर जर्सी दत्ता. पाहूया दत्ता आपल्या संघाला विजयी करूनच बाहेर पडतात का? सागर यांनी उत्कृष्टता झेल आणि 1 बाद केलेली आहे. मॅचची मॅच सागरला खेळवतात. याच्या आधीची तर ती पण विन झाली असते महेश माने. पुढील चेंडू नागेश यांचा दत्तासाठी. दत्ता यांना फेकला चेंडू. दत्ताने लगावला चेंडू आणि हा नैसर्गिक अडथळ्यामुळे काहीसा अडलेला चेंडू. 1 धाव घेण्यात दत्ता यांनी यश आले. धाव संख्या होते 16. 3 बाद 16. 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. ही रंगत मॅच. 8 चेंडू 22. पुढील चेंडू नागेश यांचा. कल्पेश यांना फेकला चेंडू आणि हा षटकारासाठी लगावला चेंडू. नैसर्गिक अडथळ्यामुळे काहीसे चेंडू अडतायत. 1 चेंडू झालेला आहे या षटकातील. हा शेवटचा चेंडू नागेश यांचा. मारा करतील दत्ता. दत्ताने लगावला चेंडू आणि हा माईकच्या स्वरूपात. दत्ता लागला असता मला बॉल. या ओव्हरच्या अखेरीस, या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 3 बाद 18. आता धावांची आवश्यकता आहे ती 6 बॉल मध्ये 20. अतिटटीचा सामना, प्रेक्षणीय सामना. 6 बॉल मध्ये 20. कोण जिंकतं कोण अर्थ पाहूया. या मॅच मध्ये कोण जिंकतं कोण अर्थ. बॉलर नेम, बॉलरचं नाव, बॉलर नेम सचिन. प्रफुल 6 मध्ये 20. दत्ता स्ट्राईकला. दत्ता पाहूया दत्ता काय करतात. प्रफुल यांचा पहिला बॉल आणि हा लगावला चेंडू. उत्कृष्टाचा चेंडू. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे दत्ता यांना. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. पुढील चेंडू 5 चेंडू मध्ये 19 धावांची शक्यता आवश्यकता आहे. पाहूया ओमकार कोरे अजून पण स्ट्राईक वरती आहेत. अजून पण बॅटिंग करतात. हे जिंकून जातात का मॅच पाहूया. महेश माने चेअरअप करताना. पुढील चेंडू आणि हा लगावला चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू. बाउंड्री लाईनला गेला चेंडू आणि हा नैसर्गिक अडथळ्यामुळे चाललेला चेंडू आणि हा 1 धाव. 2 धावा घेण्यात यश आलेल्या. तिसरी धाव घेतात का. 2 चोट्या, 1 छोटी धाव आणि 1 सिंगल धाव अशा 2 धावा घेण्यात यश आलेले आहे. सागर काळन यांचा काहीसा खराब थ्रो. उत्कृष्ट असा
अतितटीचा सामना प्रेक्षक बघितलेल्या चेअरअप करताना पुढील चेंडू चौथा चेंडू 4 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता मारा करतील ओमकार प्रफुल्ल यांचा चेंडू फेकलेला चेंडू आणि मारा गेलेला आहे उत्कृष्ट असा नैसर्गिकरित्या आलेला चेंडू महेश माने यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि हा दुसऱ्या धावेवरती बाद घेताना दत्ता यांचा दत्ता बाद झालेले आहेत रनआउटच्या स्वरूपात स्वतः आपली जीवदान आपली विकेट घातलेली आहे स्वतःहून विकेट दिलेली आहे दत्ता यांची जागा घेण्यासाठी येत आहेत साहिल पाहूया साहिल आपल्या संघासाठी प्रफुल्ल यांचा पुढचा चेंडू 3 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता 3 चेंडू मध्ये 3 षटकारांची आवश्यकता आहे पाहूया ओमकार कोरे ह्या तिन्ही चेंडूवरती षटकार मारतात का प्रफुल्ल हे तिन्ही षटकार मारायला देत नाहीयेत का पाहूया प्रफुल्ल यांचा पुढे चेंडू आणि लागल चेंडू नो बॉल अतिरिक्त धाव पुढील चेंडू प्रफुल्ल यांचा मारा करतील ओमकार यांना लागल चेंडू 1 धाव घेतलेली आहे दुसरी धाव घेतात का 1 धाव कंप्लीट आणि अंपायरने आउट दिलेला आहे आणि बाद होताना ओमकार कोरे बाद 2 बॉल मध्ये किती अंपायर डिसिजन फायनल डिसिजन अंपायरने बाद घोषित केलेला आहे थ्रो बॉल बाद ओमकार बाद झालेले आहेत ओमकारची जागा घेण्यासाठी कोण येत आहे पाहूया ओमकारची जागा घेण्यासाठी प्लेयर पाठवायचा आहे आतमध्ये लवकरात लवकर अरे काय प्लेयर काय चड्डी घालतो की काय प्ले 2 धावांमध्ये किती पाहिजे 2 धावांमध्ये 15 धावा 2 बॉल मध्ये 15 2 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता काही होऊ शकतं आणि हा चेंडू फेकलेला आहे बाद पहिल्या चेंडूवरती बाद पहिलाच धक्का अरे उत्कृष्ट अशा बॅट्समनला मागे ठेवलं सचिन 7 नंबर जर्सी सचिन अजून सुद्धा चान्स आहे नो बॉल पडला तर षटकार लगावला तर तुम्हाला चान्स आहे मॅच जिंकण्यासाठी काही होऊ शकतं बघा आणि हा उत्कृष्ट असा लगावला चेंडू अरे सचिन टू सचिन आणि विन झालेले आहेत शिंदे वॉरियर्स विन आणि या मॅचचा मॅन ऑफ